नमस्कार, मी दीपक दामले. आज BBN चॅनलच्या उद्योग जत्रा या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध उद्योजक आदित्य भागवत यांना. हे मोटिवेशनल ट्रेनर आहेत, हे बिझनेस कोच आहेत, हे सोशल मीडियामध्ये कार्यरत आहेत आणि अशा विविध विषयांशी यांचा संबंध येतो. विविध विभागांमध्ये हे काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी स्वभाव, त्याची वैशिष्ट्य, याचा विपुल अभ्यास त्यांचा आहे. ते नेहमी असं म्हणतात की मन निरोगी तर शरीर निरोगी. आता बघा, मनाचा निरोगी असण्याचा शरीराच्या निरोगी असण्याशी संबंध काय हे जाणून घेण्यासाठी, कारण ते पुष्पौषधी यावरही त्यांचं काम भरपूर आहे, त्यांचा यात हातखंडा आहे. तर आज आपण पुष्पौषधी या विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. तर मला वाटतं आदित्य, आपण या प्रश्नाने आपण सुरुवात करूया की मन निरोगी म्हणजे काय? म्हणजे असं आहे का की मनाला काही आजार होतो किंवा मनाला आजार आहे म्हणजे असा काही न्यूनगंड बाळगावा का की मनाला आजार आहे म्हणजे माणसाला वेडं ठरवलं जातं? म्हणजे या प्रश्नाने आपण सुरुवात करूया. बरं, सगळ्यात पहिले तुम्ही सांगेन की वेड लागणं ही फार चांगली गोष्ट आहे. जेवढ्या लोकांनी इतिहास घडवलाय ते वेडात जोच त्यांनी इतिहास घडवलेला आहे. जेव्हा माणसाला वेड लागतं तेव्हा एक तर तो इतिहास घडवतो किंवा त्याचं भान पूर्णपणे हरपतं. असं वेड आपल्याला प्रत्येकाला लागायला हवं. आणि जे नॉर्मली आपण म्हणतो की हा वेडा आहे, तो वेडा कधी म्हणावं? ज्या वेळेला त्या व्यक्तीला आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींचं भानच नाहीये, अंगावर कपड्यांचं भान नाहीये, कसंही राहतोय, त्याला वेडा म्हणणं एक वेळ ठीक आहे. पण जर मानसशास्त्राचा विचार केला, मी मानसशास्त्राचा पण विद्यार्थी आहे, मानसशास्त्रामध्ये आम्हाला असं शिकवलंय की आपण सगळे माणसं ही काही ना काही आपल्याला मानसिक आजार आहेच. आणि जर कोण असं आहे ज्याला कुठलाच मानसिक आजार नाही, तर तो एक नवीन मानसिक आजार आहे. काय? तो एक नवीन मानसिक आजार आहे. म्हणजे याला कुठलाच आजार नाही, हा एक हा आजार नवा आहे. मानसिक आजार आहे. तर त्याच्यामुळे आपण सगळेच मनोरुग्ण आहोत. त्याच्यामुळे मग आता मनोरुग्णाचं असं खूप बाऊ करण्याची गरज नाही, त्याची भीती बाळगायची अजिबात गरज नाही. आणि भीती वाटणं हा एक खूप स्वाभाविक प्रकार आहे. त्याला सुद्धा मानसिक आजार म्हटलंय मानसशास्त्रात. मग जर आपण गुगलवर सर्च केलं तर फोबिया म्हणून जो प्रकार आहे, तो एक प्रकारचा मानसिक आजारच मानला जातो. आपण रस्त्यावरनं चालताना समोरून जर कुत्रा आला आणि भॉ करून भुंकला तर भीती वाटतेच आपल्याला. म्हणजे कोणाला कुत्र्याचा फोबिया आहे, कुणाला कुत्र्याचा फोबिया, त्याला ॲनिमल फोबिया म्हणतात. कुणाला पाण्याचा फोबिया असतो, त्याला हायड्रोफोबिया म्हटलंय. बंद जागेचा एक फोबिया आहे. स्टेजवर बोलायचा काही जणांना फोबिया येतो. कॅमेरा समोर झाला की काहींना भीती वाटते, कसं बोलू सुचत नाही. हे सगळे फोबियाचे किंवा प्रकार. एखाद्या ठिकाणी अपघात झाला म्हणजे हा. उदाहरणार्थ लिफ्ट मधनं आपण जातोय आणि ती लिफ्ट एकदम खाली आली, तर तो माणूस मग जिने चढून जायला लागतो. तो असं म्हणतो की मला लिफ्टचा फोबिया आहे. तर ह्याच्यामध्ये अशी जर एखादी घटना घडली आणि त्याचा धक्का बसून माणसाला भीती वाटायला लागली किंवा त्या धक्क्यामुळे माणसाच्या वागण्यात पूर्ण बदल झाला, त्याला मानसिक धक्का, त्याला मानसशास्त्रात ट्रॉमा म्हणतात. अच्छा. ट्रॉमा घालवायला पण पुष्पौषधीमध्ये एक खास औषध आहे. भीती घालवायचं औषध आहेच, पण कधी आली ती, कशामुळे आली, या सर्वांचा शोध घ्यायला लागतो. असं नाही, पुष्पौषधीचे औषध ती बाजारात पण मिळतात. मिम्युला साहेब ते नोंद पुष्प भीती, तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटते कळतंय का, मग मिम्युलस घ्या. भीती वाटते कळत नाही, मग ॲस्पेन घ्या. बाजारात सगळं अवेलेबल आहे. त्याच्यात पण बरंच भाग आहेत. काही कंपन्या तिकडनं बॅचच्या सेंटरवरनं मागवतात, काही इकडे मॅन्युफॅक्चर करतात. काहींचे रिझल्ट खूप चांगले येतात, काहींचे ठीकठाक येतात. पण महत्वाचं हे की ती भीती आहे. आता भीती हा फक्त एक छोटासा मुद्दा आहे. भीती आहे तर ती त्याला कळते का? लोक म्हणतात नाही आम्हाला कळत नाही कसली भीती वाटते, पण घाबरल्यासारखं होतं. मग डायरेक्ट उचलून ॲस्पेन दिलं असं काम नाही होत. देणारे आहेत, नाही असं नाही, पण त्याला विचारावं लागतं की तुला कधी भीती वाटते.
मग तो विचार करतो. मग त्याला आठवतं नाही ऑफिसमध्ये जायला लागलो की भीती वाटते. मग त्याला विचारायला लागतं की इतर कुठे बायकोबरोबर पिक्चरला जाताना भीती वाटते का? किंवा बाई असेल तर तिला विचारतं नवऱ्यासोबत घरात तू स्वयंपाक करताना भीती वाटते का? असे प्रश्न विचारावे लागतात. काहींना असंही विचारावं लागतं की अमावस्येला भीती वाटते का पौर्णिमेला भीती वाटते? म्हणजे का- याच्यावर पुष्पौषधी काम करते. काम करतं पण ते शोधावं लागतं कुठल्या प्रकारची भीती आहे. अच्छा. आता मग असं केल्यानंतर कुणाला अंधाराची भीती असते, कुणाला मृत्यूची भीती वाटत असते. त्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतात. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी प्रश्न विचारल्यावरती उत्तर मिळतं की बा कुठेच कसल्याच सगळ्याच नकार येतो. ऑफिसमध्ये जाताना ज्याला धडधडतं त्याला दोनच गोष्टी असतात. एक तर कामाचा ताण येतोय ही भावना असते, ती भीतीमध्ये येत नाही. पण परिणाम त्याचे भीतीसारखे दिसतात. आणि दुसरं जास्त करून असं होतं की कामामध्ये काहीतरी कधीतरी चूक झालेली असते, बॉसचा ओरडा पडलेला असतो आणि मग ही भीती मनात राहते की माझ्याकडनं चूक झाली तर ती शंका मनातली जी आहे ती भीती बनून बाहेर रिफ्लेक्ट होत असते. पण तो एक प्रकारचा कॉम्प्लेक्स आहे असं म्हणायचं. या एक प्रकारचा कॉम्प्लेक्स म्हणण्यापेक्षा आत्मसंयम सुटणार या प्रकाराची भीती आहे ती. त्यानंतर समजा आता तुम्ही घरात तुमच्या पुतणीला यायला उशीर झाला कॉलेजमधून, तर असं होणार तुम्ही 4 वेळा दरवाजापर्यंत जाल, मग नाक्यापर्यंत जाऊन याल. ही नॉर्मल गोष्ट आहे. पण त्याच्यात काय असतं, मला भीती वाटते पुतणी आली नाही की. या प्रकारची जी भीती आहे त्यासाठी वेगळं आणखीन पुष्पौषधी आहे. म्हणजे ती पुष्पौषधी त्याच्यावर काम करते. त्याच्यावरही काम करते. आता हे तुमच्या एजमध्ये नॉर्मल गोष्ट आहे. तुमची आई जर असं करायला लागली आणि हे करत असणार त्यामुळे त्यांची शुगर वाढते. जेवढे शुगर वाढलेले लोक आहेत हे दुसऱ्याची काळजी फार करणारे असतात. शुगर आणि काळजी हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणून मग बॅच पुष्प असं म्हणतात डॉक्टर एडवर्ड बॅच की आधी मनाला निरोगी करा, शरीर आपोआप निरोगी होईल. म्हणजे हा अर्थात- जो मधुमेहाचा टाईप 2 प्रकार आहे, तो मागे एकदा मी डॉक्टरांकडनं ऐकलं होतं की ओव्हर टेन्शन जेव्हा येस माणूस घेतो तेव्हा त्याला टाईप 2 हा मधुमेहाचा आजार होतो. म्हणजे त्याचा संबंध मानसिक ताणाशी आहे. हो. आता पुष्पौषधी देऊन आपण डायबिटीज बरा नाही करू शकत किंवा तो कंट्रोलमध्ये नाही आणू शकत. स्वादुपिंडांमध्ये जो बिघाड झालाय, स्वादू पेशींची संख्या कमी झालेली आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण मानसिक ताण कमी करून हा त्रास वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्या व्यक्तीला जे ॲलोपॅथीच्या औषधं चालू असणार आहेत ती ठेवायलाच लागणार आहेत चालू. त्याचं आणि याचं काही इंटरॅक्शन होणार नाही. त्याचं ॲलोपॅथीच्या डॉक्टरने जे काही औषधं दिली ती तुम्ही तशी कंटिन्यू करायचीच आहे. फक्त तुमची स्ट्रेस वाढू नये यासाठी पुष्पौषधी आहेत. म्हणजे एखाद्या माणसाला ठराविक ठिकाणी गेला आणि अचानक त्याला प्रेशर आलं की मग त्याला घाम सुटणं, त्याच्या हातापायाला ज्याला शेदव म्हणतात तो येणं, आणि मग एखादा समोरचा बॉस असेल तर म्हणतो तुला कसली डेफिशियन्सी आहे का, तर ती या प्रकारात मोडते. ज्यावेळी इंटरव्ह्यूला गेला आणि अशीच काहीतरी रिॲक्शन आली, हातपाय थरथरत आहेत, मुंग्या आल्यासारखं, इथे डेफिशियन्सी नसते विटॅमिनची, इथे भीतीच काम करत असते. ओके, म्हणजे इथे आणि भीती त्या काम करते. भीतीसाठी आणखीन ती एक वेगळी पुष्पौषधी आहे, रॉक रोज नावाची. ओके ओके. आता मी नावं सांगतोय, नावं ऐकून कुणी डायरेक्ट जाऊन घेतलं, त्याला स्वतःची लक्षणं कळत असतील तरी त्याला फायदा होणार आहे. पण अर्थात ती घेण्याचं थोडंसं काळजी घ्यायला लागते. पाण्यातनं किंवा साखरेवरनं घ्यावी लागते ती. फार्मास्युटिकल शुगरच्या गोळ्या येतात होमिओपॅथीतल्या, त्यावर घालून घेणं जास्ती चांगलं. एक आपल्याच विदर्भातले आहेत बाई, त्या स्वतःसाठी आणि मिस्टरांसाठी माझ्याकडनं घेत होत्या. 2-3 वेळा दिल्यावरती मला त्यांचं चालूच राहिलं, दर 6 महिन्यांनी 5 महिन्यांनी यायचं. म्हटलं आता एक काम करा, तुम्ही शिकून घ्या आणि स्वतःच बनवा. त्यांनी शिकून घेतल्यावरती शिकून मग त्यांना ते बनवता मी येतं. नाही शिकवलं, त्यांनी दुसरीकडनं शिकून कोर्सला ऍडमिशन घेतलेली, पूर्ण करत नव्हत्या. त्यांनी पूर्ण केला कोर्स. मग मला विचारलं औषधं कुठे मिळते, तर तिथे विदर्भात कुठेच मिळाली नाहीत त्यांना. मी गावाचं नाव मुद्दाम सांगत नाहीये. आणि मग त्यांनी ती जाऊन मोठ्या शहरातनं जाऊन आणली, स्वतः बनवून घ्यायला सुरुवात केली. एक 2-4 दिवस घेतल्यानंतर मला फोन केला, मी बनवलेल्या औषधाचा रिझल्ट मला नाही मिळत, तुम्हीच पाठवा.
कारण काय होतं की परिस्थितीनुसार आपले विचार बदलतात आणि त्या मनाचं अनालिसिस करता येणं खूप गरजेचं आहे. एखादा माणूस चिडचिड करतो ह्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. म्हणजे फक्त भीती हा. या विषयावर पुष्पौषधी काम करत नाही नाही. बरेच आहेत. भीतीवर काम करतो, एकाकीपणावर काम करतो, अनिश्चिततेसाठी काम करतो, संवेदनशीलतेसाठी काम करतो, वर्तमानात लक्ष नाही या समस्येवर काम करतो, इतरांचं प्रगती व्हावी, इतरांचा उत्कर्ष व्हावा यासाठी झटणारी माणसं आहेत. म्हणजे हे बॅच यांनी नावं दिलेली आहेत, ह्याच्यात वेगवेगळे उपप्रकार आहेत. आणि किंवा सातवा मुलांचं अभ्यासात मन एकाग्र होत नाही. वर्तमानात लक्ष नसणं. सातवा प्रकार म्हणजे उदासीनता आणि औदासीन्य आणि उद्विग्नता. आता तुम्ही म्हणालात मुलांचं लक्ष लागत नाही. अगदी वय वर्ष 15, 18, 20 पर्यंत माणसाचं काय असतं ना की फ्युचरचा विचार करतो, म्हणून त्याचं वर्तमानात लक्ष नसतं. काही मुलं असतात ती खुनशी असतात, ती विचार करतात मी दुसऱ्याचा कसं सूड घ्यावा. काही असतात ती इतकी हळवी असतात रडायलाच लागतात काही वाईट झालं की. मग त्या पॅटर्ननुसार त्याला औषधांचे कॉम्बिनेशन द्यायला लागतं. भविष्याचा विचार करण्याला क्लॅमॅटिस म्हणून औषध आहे, पण त्याचा स्वभाव कसा आहे, खुनशी स्वभाव कोणतं औषध म्हणालात? क्लॅमॅटिस. ओके ओके. पण ते तुमच्याशी चर्चा करून हो आणि तुम्हाला कन्सल्ट करून समजून घेऊन, कारण कधी कधी काय वाटतं की मला भीती वाटते म्हणून मी बाजारात जाऊन अमुक एक औषध घेतलं तर त्याचा परिणाम होईल असं नाही. बरेचदा होत नाही. हे डिपेंड अपॉन त्या व्यक्तीला किती स्वतःच्या बाबतीत समज आहे. बऱ्याचदा माणसाला स्वतः आपण कसे होते कळत नाही. म्हणून मग मी सांगतो एखादा पुरुष आला त्याला म्हणतो तुझ्या बायकोशी पण मला बोलायचंय, किंवा बाई असेल तर तिच्या नवऱ्याशी बोलायचं, घरातल्या माणसाशी मी बोलतो. बऱ्याचदा त्या रुग्णाशी बोलण्यापेक्षा घरातल्या व्यक्तीशी बोलणं जास्ती फायदेशीर असतं, कारण आपले दोष आपल्याला कळत नाही. तापट माणसाला हे कधीच पटत नाही मी तापट आहे. जो दुसऱ्याला कायम दोष देतोय त्याला हे कळत नाही द्वेष आणि मत्सराची भावना माझ्या हाती. त्याला असं वाटत असतं नाही समोरच्याची चूक आहे. किंवा काही लोकांना समोरच्या चुका काढण्यात जास्त रस असतो. त्यासाठी सुद्धा पुष्पौषधी आहे. त्याला म्हणतं आम्ही नाव दिलंय परफेक्शनिस्ट, मिस्टर परफेक्शनिस्ट. काही लोक करतात ना की त्याला कायम दुसऱ्यामधलं चांगलं काही दिसतच नाही, तो फक्त चुका काढत राहतो, दोष काढत राहतो, कुठे त्रुटी आहे ती आधी शोधतो आणि ती हायलाइट करतो. आणि मग अशा माणसापासून लोक लांब जायला लागतात. आणि मग तो म्हणतो माझ्याशी कोण नीट वागत नाही. येतात. बरोबर. कोल्हापुरातली एक केस अशीच होती. अच्छा, आली अशी? ते मला फोन केला म्हणे मी तर सगळं धार्मिक आहे, सगळं चांगलं करतो, मुलांसाठी एवढं करतो ते करतो. माझी पण सुरुवात होती, मला काय ना म्हटलं चल तुमच्या बायकोशी किंवा मुलांशी बोलून बघू. कारण कोर्समध्ये सांगितलेलंच की आपल्याला स्वतःचे समजत नसतील, दुसरा आपल्याला चांगलं ओळखतो आपल्यापेक्षा. बायकोनी का मुलांनी सांगितलं की हे ना प्रत्येक गोष्टीत चुका काढत राहतात आमचे. मग तेव्हा कळलं नाही ह्याचा काय प्रॉब्लेम आहे. नाहीतर तो म्हणजे अगदी पर्सनल लाईफ कोच साठी माझ्याकडे यायचं त्याचं चालू होतं. पण मग जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा म्हटलं नाही तुम्ही पुष्पौषधी घ्या, आपण नंतर मग बघू हे पुष्पौषधी घेऊन फरक नाही पडला तर. आणि एक 5-10 दिवसात त्याच्यात फरक पडला. बायकोनी लगेच 10 दिवसांनी फोन केला, म्हणाले फरक पडलाय, 5 दिवस झाले, आम्हाला खूप छान वाटते. असं कधी झालंय का की म्हणजे असे काही लोक माझ्या पाहण्यात आलेले आहेत की काही लोकांना ना ते सगळं व्यवस्थित काम करत असतात पण त्यांना तो कॉन्फिडन्स नसतो. त्यांना सतत असं वाटतं की नाही मी हे बरोबर केलंय का नाही, मला वाटतं मी बरोबर केलेलं नाही. सो आपण म्हणतो ना एक द्विधा मनस्थिती असते. दे आर नॉट एबल टू डिसाईड इवन दो त्यांनी ते काम परफेक्ट केलेलं आहे, पण दुसऱ्या कोणाकडनं तरी त्याचं सर्टिफिकेट जणू मिळावं, अरे बाबा तू बरोबर केलंयस. तो हा पण एक प्रकारचा मनाचा आजार नाही आहे का? हे एक तर संवेदनशीलता आहे, दुसरं म्हणजे भीती आहे, शंकेखोरपणा आहे आणि न्यूनगंड आहे. ह्या चारीचं एकत्र कॉम्बिनेशन त्या व्यक्तीला द्यायला लागतं. अशी केस येते. त्याच्यावर पुष्पौषधे आहेत. ही व्यक्ती काम सुरू केल्यापासून ना इतर 10 जणांना विचारत हे असं करू का तसं करू, हे करू का, हे नीट होईल का, अशा शंका तिच्या मनात खूप असतं. म्हणून मग ते काम झाल्यावर पण 10 जणांना विचारते आणि त्यात लबाडी असते ह्या लोकांची.
की मी 10 जणांना विचारतो, मग करताना काही चुकलं तर मी ह्यांनी सांगितलं म्हणून म्हणून मी झालं. असं केलं. खापर फोडायला मिळावं म्हणून ते विचारत असतात, पण की लबाड पण असतं. पण असे लोक असतात, हो, म्हणजे आहेत, मला असे आहेत. भेटले लोक, भरपूर आहेत. की ते बरं गंमत अशी आहे ना, ते माझ्याकडनं त्यांनी खातरजमा करून घेतली आणि मला असं वाटलं मी त्याला सांगितलंय बरोबर आहे ते. नंतर मला वाईट केव्हा वाटतं, माझ्या नंतर तो आणखीन एकाला विचारतो. हम्म. बरं त्याने झाल्यानंतर बाबा त्याचं समाधान व्हायला पाहिजे नाही. नंतर समजा आणखीन तिसरा मनुष्य आला, समजा तुम्ही तेवढ्यात आलात, हम्म. तर तुमच्याकडनं परत तो ते म्हणजे आपण म्हणतो ना खुटी बळकट करणे. हम्म. तर हा एक स्वभावातला दोष आहे. हो, तो स्वभावातला दोष आहे आणि हे अनिश्चितता या प्रकारात येतं जास्ती करून. पण आहे का असं हो? म्हणजे त्या माणसाच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील का, नाही, की हा ज्याच्यामुळे स्वभावाचा भाग आहे प्रत्येकाच्या. ओके. आणि आपले स्वभाव जो आहे हा आपण काय विचार करतो याच्यावरती बनत असतो. म्हणून आपण विचार बदलले आहे ना, विचार बदलले की आपली कृती बदलत जाते, स्वभाव बदलत जातो, कृती बदलते, कृती बदलली की ऍक्शन चेंज झाली की रिॲक्शन चेंज होणार. नशीब म्हणजे काय, तुमच्या ऍक्शनची रिॲक्शन आहे, तुमच्या कर्माचा प्रतिसाद. बरं म्हणून विचार बदला, नशीब बदला. आणि पुष्पौषधी विचार बदलते. तुम्हाला अजून एक उदाहरण म्हणजे समोर आहे म्हणून विचारतो, की आमच्याकडे एक आमचे साहेब होते. ही वॉज व्हेरी सिनियर टू मी आणि व्हेरी क्लेवर, खूप हुशार, खूप मेहनती. त्यांच्यावर जे होते ना, त्यांची एक चर्चा ऐकली होती मी, की आता नाव नाही घेत कारण आमचे अगदी जवळचे आहेत ते, की ते काम चांगलं करतात हो, खूप घाई करतात म्हणे. सगळं त्यांना पटापट करायचं असतं आणि त्यामुळे ना शेवटी कामाचा चिखल होतो आणि तो परत मग इतरांना निस्तरत बसावा लागतो. आता ही जी एन्झायटी आपण याला म्हणायचं, काम करण्याची घाई म्हणायची, याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणायचा, मला येतंय सगळं, पण वेग जो आहे ना ते अतिघाई संकटात नाही. तशागत हे सगळं जे होतं ते त्या माणसाच्या नकळत होत असतं. तर त्याला 10 वेळा सांगून पण ते त्याला उमजत नाही, समजत नाही. हा माझ्या बाबतीत पण बऱ्याचदा होतो प्रॉब्लेम. म्हणजे हा स्वभावात आहे प्रकार हा ना? आहे प्रकारात. आणि काय असतं की ही माणसं फार हुशार असतात, अत्यंत बुद्धिमान नाही, असतात. तो माणूस आणि हुशारच आहे. हा, आणि त्यांना ते प्रत्येक गोष्ट जी इतरांना असं वाटतं की अरे ही खूप मोठी गोष्ट आहे, नाही तर हे चुटकीसरशी होणारं काम आहे, पटकन करून मोकळे होऊ. इतरांना सोबत घेऊन चालण्यासाठी पेशन्स लागतो आणि हे लोक इम्पेशन्स असतात. आणि त्यांचं औषधाचं नाव पण इम्पेशन्सच आहे. बरं, हे जे औषध आहे हं, हेच खूप रागराग करणाऱ्या व्यक्तीला पण उपयोगी पडतं. अच्छा. हं. त्यांची चिडचिड का होते की लोक माझ्या बरोबरीने मॅच करू शकत नाहीत. त्यांना एक कळत नाही की तुम्ही जास्ती एक्सपर्ट आहात म्हणून तुमचं स्पीड जास्ती आहे. हा हा. इतरांना समजून घेण्यात ते लोक कमी पडत असतात. पण त्याचबरोबर असंही आहे का, की काही लोक मी बघितले की ओव्हर कॉन्फिडेंट असतात. हं. म्हणजे आमच्याकडे एक पारशी ऑडिटर होते, आमचे फार मोठे साहेब होते. हं. आमच्या कंपनीचं ऑडिट ते करायचे. त्यांचं एक वाक्य होतं फेमस, हं. डोंट रन बिफोर यू स्टार्ट वॉकिंग, डोंट रन अँड जम्प इन टू द कन्क्लुजन. अति आत्मविश्वासामुळे काही वेळेला माणूस पटकन जज करायला जातो आणि ते मिसजजमेंट होतं. हे दरवेळेला तुम्ही 100% करेक्ट असाल असं नाही. स्वतःबद्दल इतका आत्मविश्वास बाळगणं आणि नकळत तुम्ही दुसऱ्याला दुखावताय. तुमच्याकडनं चूक होते. तो जो अति आत्मविश्वास आहे, हा पण स्वभावातला एक दोष आहे. तर त्याच्यावर पुष्पौषधी आहे का हे जे इम्पेशंट औषध आहे हं. तेच त्यालाही लागू नाही. आहे? त्याचा स्वभावात वागण्या बोलण्यात काय येतं की मला अक्कल आहे, तुम्हाला मी सांगतो तसं करा. हे येतंय हं, का अजून काय येतंय? नाही नाही, फटाफट काम झालं पाहिजे हे येतंय. हं, हं, जर त्याचं फटाफट काम झालं पाहिजे हे येत असेल हं, हं, तर त्याला इम्पेशन्सनी फरक पडेल आणि त्याच्या असं येत असेल की नाही मी सांगतोय तसं करा, हं, हं, तर हं. त्याला रॉक वॉटर म्हणून आहे. तो हेकट स्वभाव आहे त्याचा. हेकट स्वभावाला वेगळं आहे आणि प्रत्येक गोष्टीत घाई करणारा वेगळा आहे. ओके, बरं, ओके. हा जो आहे हेकट मनुष्य आहे त्याची बुद्धिमत्ता तेवढी असेल असं हं, नसतं. हं, बुद्धिमत्ता सामान्यच असेल त्याची. हं, हं, बऱ्याचदा सामान्य बुद्धिमत्ता असते किंवा तेवढीही नसते. हं, जो मूर्ख असतो त्याला जास्त आत्मविश्वास असतो हं, हुशार माणसापेक्षा. हं. आणि हा मोठ्यांमध्ये तर प्रकार असतो, लहान मुलांमध्येही हा प्रकार असतो. काय सांगताय? हो.
आणि मग जे आपण म्हणतो मुलांना आम्ही 10 वेळा सांगितलं तरी ते ऐकत नाहीत, त्यांना हवं तेच करतात, तो हेकटपणा आहे. त्याच्यासाठी सुद्धा रॉक वॉटर द्यायला लागतं. पण कधी कधी काय होतं, काही माणसं म्हणजे मी आता अनेक ठिकाणी काम करतो. अ, काही माणसं मला मी रिक्वायर्ड कॉन्फिडन्स हा शब्द नेहमी वापरतो. हं. तुमचा ओव्हर कॉन्फिडन्सही नसावा आणि अंडर कॉन्फिडन्सही नसावा. प्रत्येक गोष्ट तुम्ही दुसऱ्याला विचारून करायला लागलात तर मग हं. त्या माणसाला त्या कामावर त्या पर्टिक्युलर जॉबला ठेवण्यात अर्थ नाही आहे ना. हं. तो रिक्वायर्ड कॉन्फिडन्स हवा. काही ठिकाणी अंडर कॉन्फिडन्स असतो. म्हणजे तो एक स्वभावाचा वेगळा भाग झाला. काही ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्स असतो. तसं काही ठिकाणी मी बघितलं इगो असतो. म्हणजे माझी चूक दाखवली म्हटल्यानंतर ते सगळंच बदलून जातं हो. तर तो जो आहे प्रकार, तो माणूस ॲक्सेप्ट करेल का, की मला मनाचा आजार आहे किंवा पुष्पौषधी त्याच्यावर काम करू शकते का? ती व्यक्ती तिची चूक दाखवल्यावर कशी रिॲक्ट करते, हे इथे महत्वाचं आहे. ती चिडचिड करते का शांत बसून डूक धरून ठेवते, अच्छा, म्हणजे त्याच्यातही हे प्रकार आहे. ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो. की माझी चूक नाही तुमचीच चूक आहे असं म्हणायला लागली, हं, तर तिथे मग ती इतरांवर चूक ढकलण्याची वृत्ती आहे, हं, हं, द्वेष आहे, मत्सर आहे. पण हं, शांत राहून नंतर डूक धरणारी व्यक्ती असेल, हं, हं. तर तिथे आपण फार काही करू शकत नाही पुष्पौषधीतून. ओके, हा, ओके. कारण ते आपल्याला कळत नाही की ह्यानी आतमध्ये मत्सर धरून ठेवलेला आहे. पण येस, मत्सर कमी करणारी जी विलो म्हणून आहे पुष्पौषधी, ती त्याला दिली तर कुठली फरक. औषधी? विलो, ओके. त्यांनी फरक पडू शकतो. फक्त काय होतं की हा प्रकार त्या माणसाला कळत नाही. जसं मी मगाशी सांगितलं की घरातल्या दुसऱ्या व्यक्तीशी बोला, ऑफिसमधल्या दुसऱ्या व्यक्तीशी बोला. आता हा जो डूक धरून ठेवणारा माणूस आहे, हं, हं, याचा हा स्वभाव ऑफिसमध्ये नवीन लोक असतील त्यांना ठाऊक नाही, हं, बायकोला नक्की ठाऊक असतो. हं, म्हणून मी बऱ्याचदा त्या रुग्णाशी बोलण्यापेक्षा, रुग्ण म्हणताच येणार नाही त्यांना, हं, हं, कारण मेडिकली ते रुग्ण नाहीयेत. हं, पण हा स्वभावाचा जो दोष आहे हा त्या माणसापेक्षा त्याच्या बायकोला, किंवा जर बाई असेल तर तिच्या नवऱ्याला, रादर बाई असेल तर सासूला तिच्या. हं. सासूकडे काही तो काही गुणधर्म असतो की हं. सुनेच्या चुका काढणं. का- म्हणून कारण काही वर्षापूर्वी आम्ही एक कार्यक्रम करत होतो हं. आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ हं. आणि अर्थात हुशार माणूस, पण अशा काही नकळत चुका घडल्या आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्या लक्षात आल्यामुळे मी सावरण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही म्हणतात तसं झालं. जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा नेहमीप्रमाणे आम्ही एकत्र जायचो म्हणून मी बोलवायला गेलो आणि एकदम ते खेकसल्यासारखे मला बोलले, मला वेळ लागेल नाही, मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली. हा जो चिडचिडेपणा आहे याच्यामध्ये इगो आला होता का, की त्याच्यात माझ्यापेक्षा हं. कमी अनुभवी असलेल्या आणि माझ्यापेक्षा ज्युनियर असलेल्या माणसाने माझी चूक लक्षात आणून त्यावेळेला ती सावरली, त्याचा त्याच्या मनाला तो त्रास झाला आणि मग एक्झॅक्टली मनाला त्रास होणं हे कधी होतं? म्हणून ते अंगावर ओरडले नाही, म्हणजे. नाही, मनाला आणि त्रास मग कधी एकदम होतो? कूल झाले. हं. मला एवढंच म्हणाले, आता मी वेगळ्या ह्याच्यात आहे, तू एकटा जा आज." बरं. म्हणजे काही सेकंदांनी एकदम खाली आले. तर हे म्हणजे त्यांना ते दुखावले गेले, की आपण चुकलो. कारण आपण सिनियर आहोत आणि ज्युनियर माणसाने ते सावरून घेणं, हा जो प्रकार आहे हा काय नेमका मग? मनाला त्रास झाला म्हणालात की नाही तुम्ही? हं, हं, हं. मनाला त्रास कधी होतो? मनुष्य सेन्सिटिव्ह असला की. हां. तर हे सेन्सिटिव्हिटीचा एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे कॉन्फिडन्स हल्ला त्या माणसाचा थोडासा, म्हणजे तेवढ्या असं वेळेपुरता. मग किंवा त्या माणसाचं तेवढ्यातल्या तेवढ्यात मूड स्विंग झाल्यासारखं झालं, अचानक झालं हे स्फोट. हा काही जो स्फोट आहे हा अचानक झाला. कोणी अचानक काय होतं, एक तर असा स्फोट होतो माणसाचा, किंवा तो माणूस एकदम कोशात जातो काही काळ. पण अशा जर या घटना असं अचानक जे काही घडतं हं. त्यासाठी आपलं जे मोहरीचं फूल आहे, ओके, ओके. मस्टर्ड, हं. त्याच्यापासून बनवलेलं औषध वापरलं जातं. आणि हे एक फ्रिक्वेंट ऑफ सेकंड साठी झालेला प्रकार आहे. हं. त्यामुळे हा त्यांचा इगो असंही नाही, ते सेन्सिटिव्ह होत आहेत आणि ते मस्टर्ड सारखे रिॲक्ट झाले तेवढ्या वेळेपुरते, नंतर ते नॉर्मल झाले असते. हे फार सुंदर उदाहरण आहे. मस्टर्ड सारखं रिॲक्ट होणं. जसं फोडणीमध्ये मोहरी टाकल्यावर त्याची तडतडते. काही सेकंदासाठी जे होतं तसं, कारण हे तसंच रिॲक्ट झाले होते येस. आणि दुसऱ्या सेकंदाला ते शांत झाले. पण मी त्या दिवशी एकटा गेलो.
कारण म्हटलं ही इज नॉट इन हिज टेम्परामेंट, ही इज इन डिफरंट टेम्परामेंट. सो आपण आज एकटे जाऊया म्हटलं. तो हा जो प्रकार आहे, किंवा काहींच्या बाबतीत हा प्रकार एका सेटबॅक नंतर वारंवार व्हायला लागतो. म्हणजे आपण म्हणतो ना, तो नैराश्याकडे झुकत चाललेला आहे, की नाव डेज ही इज अपसेट. तर तो सुद्धा प्रकार पुष्पौषधीमध्ये त्याच्यावर औषध आहे. हेच मस्टर्ड असं फ्रिक्वेंटली मूड स्विंग होणं. एखाद्याचं सारखं असं 1 मिनिटं ठीक आहे, मग परत विचित्रासारखं वागतोय, परत ठीक आहे, परत विचित्रासारखं वागतोय, असं व्हायला लागलं की आपण काय करतो, घरातली कोणतरी मोठी व्यक्ती मीठ मोहरीने दृष्ट काढते. मोहरीचा असं सुद्धा इफेक्ट आहे की अचानक जे माइंड चेंज होणं हा प्रकार आहे. यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. इव्हन मासिक पाळी थांबताना बायकांना जे मूड स्विंग होतात त्यासाठी ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. मोनोपॉज जो म्हणतात त्याला. मासिक पाळी सुरू होते त्यावेळेला जे दुखणं, त्याचं जे भीती आहे, तिथे मगाशी जे मी सांगितलं चेरी प्लम म्हणून एक आहे की जी स्वतःच्या ची काहीतरी चूक होईल किंवा स्वतःचा कंट्रोल सुटेल ही भीती, त्या ठिकाणी ती चेरी प्लम उपयोगी पडते त्या मुलीला. आणि तेच पाळी थांबताना पण मूड स्विंग्स होतात. नाही, पण इथे काय की आता तिला भीती कसली की मला त्रास खूप होईल, त्यामुळे मग तिला चेरी प्लम. आणि ही आता परिपक्व झालेली आहे. तुमची एक केस वाचली होती मी या संदर्भात, कुठेतरी वाचलं होतं मी तुमच्या ह्याच्यामध्ये, की मूड स्विंग्स व्हायला लागले आणि मग अशी विचित्र का वागायला लागली. बऱ्याचदा पुरुषांना कळत नाही, आपली बायको इतके दिवस छान वागत होती, सहन करत होती, आपण वागतोय ते, आणि आता आपण नीट वागलो तरी ती चिडचिड का करते, हे बऱ्याच पुरुषांना कळत नाही. बरं, आता एक मी वेगळ्या प्रश्नाकडे येतो, कारण हे मी लहान मुलांच्या बाबतीत काही ठिकाणी बघितलंय की 5-7 वर्षाचा असताना मुलगा शांत होता आणि जसजसा तो मोठा व्हायला लागला तसा म्हणजे आईवडिलांच्या डोक्याला ताप होईल इतकाच वाढ झाला. तर हा जो फरक आहे, किंवा जे मूल 5व्या वर्षी असं वागत असतं ते 7व्या वर्षी वेगळं वागत असतं, 9व्या वर्षी आणखीन वेगळं वागतं. माझ्याच नात्यातला एक लहानपणी इतकाच वाढ होता की अगदी लहान असताना, म्हणजे अक्षरशः तो 1.5-2 वर्षाचा असेल, आणि मी त्याच्या आजोबांकडे त्याला सोडायला गेलो होतो, कारण तो मुंबईत आला होता. तर गेलो होतो आपलं घेऊन. दुसऱ्या दिवशी ते माझी गॅलरीत वाट बघत होते आणि सिनेमात घडावा तसा प्रसंग घडला. त्यांनी मला जिन्यावर मी चढून वर आलो, झोपलाय. मला कळेच ना, म्हटलं व्हॉट इज दिस, झोपलाय. म्हणजे तू म्हणाले काल तो आल्यापासून माझ्या डोक्याला अक्षरशः वात आणलं. म्हटलं 2.25 वर्षाचा मुलगा इतकं म्हणे सगळ्या वस्तू हे काढ ते काढ, हे माग ते माग, आरडाओरड. आज तो मुलगा मी बघतो, तो घरी आलेला पण कळत इतका शांत असतो. हा जो काही फरक पडतो ना स्वभावामध्ये, म्हणजे सुरुवातीला काही मुलं खूप शांत असतात, आई वडिलांना अगदी वाटत असतं की आमचं मूल अगदी शांत आहे, आणि नंतर ते त्यांचा पराक्रम दाखवायला लागतात, इतकी मस्तीखोर होतात. काही मुलं आधी मस्तीखोर असतात आणि मग एकदम शांत होतात. हा जो फरक आहे तो कशामुळे, म्हणजे त्याच्यावर लहान असताना मस्तीखोर आहे आणि मग हळूहळू मोठा झाल्यावर शांत होतात. ह्याच्यामध्ये काय असतं ना की गर्भसंस्काराचाच भाग असतो. ते आधी गर्भातनच तसे संस्कार घेऊन आलेले असतात, म्हणून त्यांच्यामध्ये ती मस्ती असते जी हळूहळू वयोपरत्वे शांत होते. 2 वर्षाच्या वरचं जर असेल मूल तर आपण त्याला पुष्पौषधी देऊन थोडंसं शांत करू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे लहानपणी शांत होता मग मस्ती करायला लागला, ह्याच्यात काय झालेलं असतं, त्याला जी संगत लाभली असते त्याचा तो इफेक्ट असू शकतो. ओके. संगतीचा इफेक्ट कधी होतो लवकर, जेव्हा मनुष्य सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह मनुष्य लवकर त्या गोष्टी एक्सेप्ट करतो, मित्रांचा प्रभाव लवकर एक्सेप्ट करतो. मग त्याची सेन्सिटिव्हिटी कमी करणं आवश्यक असतं. सेन्सिटिव्ह माणसाला ज्या वेळेला नकार देता येत नाही, हा जो प्रॉब्लेम आहे, त्यासाठी सेंटोरी म्हणून एक पुष्पौषधी आहे. असं होतं का की तुम्ही घरातनं निघता, शेजारच्या एका घरातनं वहिनी सांगतात ही भाजी घेऊन ये, पुढे गेल्यावरती कोणीतरी सांगतं मच्छी घेऊन ये, त्याच्यानं पुढे गेल्यावर कोणतरी भाऊ भेटतो, म्हणतो अरे हा येताना माझ्यासाठी चार्मनची काय कुठली ती सिगारेट घेऊन ये, आणि सगळ्यांना तुम्ही हो म्हणता घेऊन येता. म्हणजे घरातल्या कामांव्यतिरिक्त लष्कराच्या भाकऱ्या भाजणं म्हणतात, हे काय सगळं तुम्ही करताय. नकार देता आला नाही.
हा सुद्धा एक सेन्सिटिव्हिटीचा भाग आहे की अरे मी कसं दुखवू समोरच्याला, नकार द्यायला हवं ना. आपल्याला प्रत्येक गोष्ट जमेलच असं नाही, पण नकार कसा द्यायचा. किंवा मग असं होतं नकार देता येत नाही, हो म्हटलंय पण सगळं आणता आलं नाही आणि मग लोक म्हणतात अरे काय नुसतं हो बोलतो करत नाही. हे सेन्सिटिव्ह लोक असतात, त्यांच्यावर इतरांच्या वागण्या बोलण्याचा लवकर प्रभाव पडत असतो आणि लहान वयात तो प्रभाव पडला की वागण्यात असा बदल होतो. तिसरा प्रकार असा आहे की असतातच मुळात द्वाड, फक्त त्यांना ती लहान असताना संधी मिळाली नसते मस्ती करण्याची. मग त्यासाठी त्यांचा विचार कसा आहे की ते आई वडिलांना आपली प्रॉपर्टी समजतात का, हे बघावं लागतं. जो आई वडिलांना प्रॉपर्टी समजतोय तो, त्यांनी सांगितलं मला ही कार पाहिजे, आई वडील म्हणाले आपण नंतर घेऊ, तो तिथेच थैथैट करतो, हातपाय आपटतो, जमिनीवर लोळण घेतो. हे लोक जे आहेत आता ह्याला एवढं आपल्यासारखं कायदेशीर भाषेत सांगता येत नाहीत ते विचार. पण पण अटेन्शन गेली. त्याचं हे म्हणणं असतं की नाही, हे आई वडील हे माझी प्रॉपर्टी आहे, त्यामुळे मी जे सांगेन ते केलंच पाहिजे, ही भावना असते त्याच्या मनात. आम्ही एक खूप वर्षापूर्वी वर्कशॉप करत होतो आणि वर्कशॉपमध्ये 17-18 वयोगटातली बरीच मुलं होती आणि मी सरांना असिस्ट करत होतो. आणि त्यावेळेला एक मुलगा आहे ना, त्याचे बरेच प्रॉब्लेम्स असायचे आणि ते प्रॉब्लेम्स असे असायचे काही वेळेला असं वाटायचं की हे प्रॉब्लेम उगाचच दाखवले जात आहेत किंवा थोडे रंगवून सांगितले जात आहेत. मला तेव्हा ते शब्दात मांडता यायचं नाही, पण मला एकदा सरांनी सांगितलं होतं, हे बघ त्याच्याकडे फार लक्ष देऊ नको, तो अटेन्शन गेनिंगचा प्रकार आहे. अशी काही मुलांना मी बघितलं सवय असते की त्या 25 मुलांमध्ये ते काही ना काहीतरी ड्रामा क्रिएट करतात आणि ते सगळं लक्ष स्वतःकडे वेधून घेतात. हा एक प्रकारचा आजार आहे असं नाही वाटत का? हो, हाही आजार आहे. आता आपण रील्स बघतो ना, रील्स कोण बनवतो, त्याला तोच बनवतो ज्याला स्वतःकडे लक्ष खेचून घ्यायचंय. ओके ओके. आणि एकाकीपणा, एकटे कोण पडतात, ती माणसं जी खूप तापटपणे फटकळपणे बोलून मोकळी होतात, समोरच्याला दुखावतात, त्यांना परवाच नसते समोरच्याला काय वाटतंय, ती माणसं एकटी पडतात. दुसरं म्हणजे जी खूप स्वतःकडे लक्ष खेचून घेण्यासाठी फार बडबड करतात, स्वतःचं फार कौतुक करत राहतात. हा प्रकार मी हैदराबाद मध्ये रामोजी सिटीत बघितला. आणि ह्याच प्रकारातली ती मुलं आहेत. दुसरा प्रकार जे आता तुम्ही जे सांगितले मुलं अटेन्शन सिकिंग, ती ह्या प्रकारातली आहे. ती एकाकीपणा हा जो गट आहे त्या गटामधली औषधं त्यांना आहेत. तिसरा म्हणजे अबोल, ते येतात बसतात 4 लोकांमध्ये पण स्वतःहून काही कोणाशी बोलायला जात नाहीत, इंटरॅक्शन करायला जात नाहीत. त्यांना चावी दिली की ते खूप छान बोलतील, पण दरवेळेला चावी द्यावी लागते. अशी माणसंही एकाकी पडतात. त्यामुळे हे 3 प्रकार, उपप्रकार हे एकाकीपणा या गटात येतात. आणि ह्या मधला जो आहे हिदर, जो खूप बडबड करणाऱ्याला, अटेन्शन सिकिंग वाल्याला हे पुष्प औषधी दिली जाते. आणि काही माणसं मी बघितली खूप छान, खूप बोलकी, काहीतरी घटना घडते पण ती सांगत नाहीत आपल्याला, की आपल्याला त्यांच्या वागण्यात जो हळूहळू बदल झालाय त्यातनं हे जाणवायला लागतं की हा कुठेतरी दुखावला गेलाय. पण आपल्याला हे कळत नसतं काय पद्धतीने आपण हे करावं की तो आपल्याला रिॲक्ट तरी होईल. कारण ते रिॲक्ट होणं बंद करतात, ते हळूहळू तुम्हाला टाळायला लागतात. नंतर असं लक्षात येतं ते हळूहळू स्वतःला एकटं ठेवणं पसंत करायला लागले. आणि हा जो एकटेपणाकडे स्वतःहून सुरू केलेला जो प्रवास आहे, तर त्या लोकांना आणणं, त्यांना कन्व्हिन्स करणं आणि तुमच्यासारख्या तज्ज्ञ माणसाकडे बसवणं हे फार आव्हानात्मक असतं. हो, आता ह्याचं नाव घ्यावं का नाही मला प्रश्न, पण घ्यायला हरकत नाही, कारण मी फेसबुकच्या आपलं पेजवर पण लिहिलेलं आहे त्यांचं. भय्यू महाराज जे होते, शरद उपाध्यायांनीच पोस्ट लिहिलेली आहे की त्यांना आउटलेट मिळालं नाही स्वतःच्या आत काही जे दुःख होतं ते व्यक्त करायचं. ही जी आता तुम्ही म्हणालात मंडळी, यांना आम्ही म्हणतो ॲग्री मनी. पुष्पौषधीचं नावच ॲग्री मनी. म्हणजे ह्यांना आतमध्ये दुःख असतं, हे जगासमोर खूप हसरा मुखवटा घेऊन फिरतात. चार्ली चॅप्लिनचं जे आत्मचरित्र आहे त्याचं मराठीत भाषांतर आहे, हसरे दुःख. ते लोकांसमोर हसरा चेहरा घेऊन फिरतात, आतमध्ये दुःख ठेवून असतात. आणि मग ते डिप्रेस माणूस कसं आहे, असं आपल्याला वाटतं चेहरा आवडून पाडून बसला असेल, पण नाही. बऱ्याचदा डिप्रेशन मधला माणूस हसरा चेहरा घेऊन फिरतो. सुशांत सिंग राजपूत सगळ्यांशी खेळत होता, बोलत होता,
पण ते धक्कादायक, डिप्रेशन मध्ये कुणाला माहित नव्हतं. काही कळलं हा. नाही, काही कळलं नाही. तर ते हे लोक डेफिनेटली चॅलेंजिंग आहेत ओळखायला. पण यांना ओळखण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे जो खूप जास्ती एंटरटेन करतोय दुसऱ्याला, खूप हसवतोय, तो आतमध्ये दुःख ठेवूनच असतो. ते गाणं आहे, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, हा, क्या गम है जिसको छुपा छुपा रहे रहे हो. हो. जो खूप हसत खेळत बोलतोय सगळ्याशी, त्याच्या आतमध्ये दुःख असतं काहीतरी. आनंद सिनेमामध्येही तेच म्हटलेलं आहे की तो सगळीकडे हसत खेळत बोलतोय पण आतमध्ये काहीतरी दुःख आहे, आणि ते काय दुःख आहे ते शेवटपर्यंत कळलं नाही. म्हणजे ते यांच्या बहिणाबाईंच्या कवितेत आहे तसं, हम्म. की माझं दुःख तळ घरात आहे कोंडलं, हम्म. आणि माझं सुख हांड्या झुंबरे टांगलं. हम्म. किंवा एक इंग्लिश कवीची ओळ आहे, मी जरा आठवते तसं सांगतो. पुट युअर वरीज इन टू द बॉक्स, हम्म. पुट युअर वरीज इन टू द बॉक्स, मेक इट अप अँड डाऊन, हम्म. sit on it, make it up and down, sit on it and laugh in such a manner that worry will also worry why the guy is laughing. आता बघा, ते साता समुद्र पार आहेत कवी, आणि बहिणाबाई इकडं महाराष्ट्रात. पण ते जे शब्द आहेत, त्याचे जे अर्थ आहेत, हम्म. ते तुम्ही आता जे म्हणालात की काही लोक दाखवत नाही, ते हसतात, हसून बोलतात, तुमचं मनोरंजन करतात. पण मग या माणसानं म्हणजे आता कसं आहे, तुम्ही आता मगाशी म्हणालात तसं, की मनाचा आजार म्हणजे तो काही वेडा नाही. प्रत्येकाला काहीतरी वेड असावं लागतं तरच तो ध्येयाकडे जातो. हम्म. पण हे आजार समजून घेऊन आता सुरुवात झाली आहे का, की लोक तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडे स्वतःहून अप्रोच होतात आणि सांगतात की मला हा कॉम्प्लेक्स आहे, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे किंवा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, किंवा मला राग जास्त येतो, माझा स्वभाव अतिशय तामसी झाला आहे, किंवा माझा इगो पटकन हर्ट होतो, किंवा मला काही वर्षांमध्ये सेटबॅक आल्यामुळे मी असा नैराश्याच्या गर्तेत गेलेलो आहे. असं स्वतःहून आता अप्रोच होतात का? म्हणजे आता ही संख्या थोडी वाढायला लागली आहे का? नाही, अजूनही त्यात म्हणावं तशी गती नाहीये. कारण मुळात ह्या गोष्टींना आपण समस्या म्हणून बघतच नाही. नाही, हा ठीक आहे, हा रुटीनचा भाग आहे असंच आपण त्याला समजत असतो. ज्या वेळेला ते पोस्ट वाचतात माझी, हम्म, त्यावेळेला त्यांना कळतं अरे हा त्रास आपल्याला आहे. पण हे हम्म, जे पोस्ट जवळपास 6 ते 7 लाख लोक वाचतात माझी प्रत्येक हम्म, पोस्ट, हम्म, आणि त्याच्यामधनं एक 2-4 जणांना फक्त लक्षात येतं की नाही हा त्रास आपल्याला आहे. या 6 लाखांपैकी निदान 100 लोकांना तो त्रास असतो जो पोस्टमध्ये सांगितलाय. पण त्या 100 मध्ये एखाद्यालाच कळतं नाही हा त्रास आहे, आपण पुष्पौषधी घेऊन बघू. म्हणजे याचा अर्थ संख्या आहे, हम्म. पण लोक कबूल करत नाही, लोकं स्वतःशी मान्य करणं. समजत नाही, लोकांना हे कळत नाही की ही समस्या आहे आपल्याला. का कळते, पण त्यांना ते ॲक्सेप्ट करणं कठीण जाते, की मला अशा तज्ज्ञाकडे जायला पाहिजे जो पुष्पौषधी देतो. आणि याच्यावर कारण आमच्या एक लांबच्या ओळखीमध्ये एक मॅडम होत्या, तर त्यांना एकाने फ्लॉवर रेमेडी रेकमेंड केली होती, त्याला बरीच वर्ष झाली आता. आणि त्यांनी नंतर तक्रार केली होती फ्लॉवर रेमेडी देणाऱ्याकडे, की त्या पण मॅडमच होत्या, की मला याचा त्रास होतो. तर त्यांनी सांगितलं सुरुवातीला त्रास होईल. हां, मी काय म्हणतो वाक्य, सुरुवातीला त्रास होईल, तुम्हाला ते रेमेडी दिल्यात ना, ते त्यासाठीच दिल्यात की हे त्याचं निर्मूलन व्हावं म्हणून. म्हणजे तो पुष्पौषधी घेतल्या सुरुवातीला त्रास होतो, म्हणजे तो जो मूड स्विंग होणं किंवा तो जो स्वभावामध्ये जो बदल होणं, त्याचा जो काही ट्रान्झिट पिरियड असेल, त्यात बदल होते, त्याचा त्रास होतो का ती माणसं ॲक्सेप्ट करायला घाबरतात, का औषध घ्यायल्यानंतर त्याला असं वाटतं की आपल्यात बदल होतोय, बापरे असं नाही होता कामा? काय नेमकं होत असेल? सगळ्यात पहिली गोष्ट तर पुष्पौषधी शरीरावर काहीही परिणाम करत मग नाही. त्या बाईने जे पटकन असं सांगितलं, कारण ती बोलताना असं मला म्हणाली, मी त्यांना सांगितलं, मला काय म्हणाली, मी त्यांना सांगितलं, मला ते तुम्ही पुष्पौषधी जे दिलं ना, मला ते काहीतरी वेगळं वाटतं, वेगळा त्रास होतोय. हे तो मानसिक त्रास आहे त्यांचा. मानसिक त्रास पण असू शकतो. कधी कधी असं असतं की हवामानातला बदल आहे. आता इथे अचानक पाऊस चालू झाला 4 दिवसापूर्वी. हवामानात बदल झाल्यामुळे एखादा आजार येतो आणि हे पुष्पौषधीमुळे होतंय असं वाटू शकतं. किंवा काही वेळा माणसाला खरोखर मोठा मानसिक आजार असतो आणि त्याला त्यातून हॅल्युसिएशन्स होत असतात. मग ते हॅल्युसिएशन फक्त पुष्पौषधीपुरती मर्यादित नसतं. ती कुठल्याही बाबतीत घडतच असतं. पण
मग ती पुष्पौषधीशी जोडली जातं. नाही नाही, पण मला काय विचारायचं आहे का ती व्यक्ती रेझिस्ट करायला लागते लास्ट मोमेंटला, की मी बरोबर आहे, माझ्यात काही बदल करायची आवश्यकता नाही, कोणीतरी सांगितलं म्हणून मी हे फ्लॉवर रेमेडी घेतली, पण आय एम नॉट रॉंग, असं काही आहे का? कारण ती हेकट वृत्तीची त्या- तशी विचारसरणी असल्यामुळे मला त्रास होतो हे होणार नाही, माणूस बोलणार नाही. त्याला ते हॅल्युसिएशन होत असतं, त्याच्या Okay. दृष्टीने ती गोष्ट खरी असते. आयदर ते हॅल्युसिएशन असतं त्या व्यक्तीचं, किंवा इतर कुठल्या तरी कारणामुळे त्या व्यक्तीला त्रास सुरू झालेला असू मग त्याचं शकतो. म्हणणं आता ही बास करा फ्लॉवर रेमेडी, म्हणजे तो हेकट स्वभावामुळे होत आहे का, असं मला विचारायचं. नाही, मी म्हटलं ना की मोठा मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला जेव्हा ते भास होत असतात तेव्हा त्याच्यासाठी ते खरं असतं. पण ऍक्च्युली पुष्पौषधीने शरीरावर काहीच परिणाम होत नसतो. कारण तो मनावर उपाय करणार आणि आहे. हे ज्यावेळेला असं काहीतरी मनुष्य सांगतो त्यावेळेला त्याला प्रॉपर सायकेट्रिस्ट कडे जाणं गरजेचं असतं. फक्त आपण लगेच त्याला सायकेट्रिस्ट कडे पाठवत नाही, त्याला थोडस चर्चा करतो, बघ काय त्रास होतोय, मग त्याला सांगतो नाही बाबा पुष्पौषधीतून असा काही त्रास होत नाही, कारण पुष्पौषधी ही होमिओपॅथी नाही. होमिओपॅथीमध्ये प्रत्येक औषधाचे 50 उपयोग आहेत आणि म्हणून त्याचे एक साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे होमिओपॅथी औषध हे होमिओपॅथी डॉक्टरला विचारूनच घ्यायचं. पुष्पौषधीचं असं नाही, पुष्पौषधी तुम्ही दुकानात जाऊन घेऊन या, तुम्ही सगळ्या 38 पुष्पौषधींचं मिश्रण केलं, नीट पाण्यात घालून प्यायलात तर काही त्रास होत नाही. ते डायरेक्ट तुम्ही प्यायला गेलात तर तुमची जीभ भाजते, पण ती पण 2 सेकंद भाजते, नंतर नॉर्मल होते. बरं, याच्यामध्ये विविध फुलांचा जो वापर केला जातो, तर एकूण साधारणतः किती फुलं आहेत मगाशी म्हणालात तुम्ही? याच्यात 38 फुलं आहेत. 38 फुलं आहेत. झालं असं की डॉक्टर एडवर्ड बॅच हे MBBS डॉक्टर होते Okay. आणि साधारणपणे 1900च्या सुमारास त्यांचा जन्म आहे. 1930 मध्ये ते त्यांचं कार्य ते पूर्ण झालेलं. आता त्यावेळेला ॲलोपॅथी म्हणजे सगळी अँटीबायोटिक्स होती, प्रतिजैविक. त्याचे साईड इफेक्ट्स खूप स्ट्रॉंग होते. साईड इफेक्ट्स म्हणण्यापेक्षा मी म्हणेन त्याचे इफेक्ट स्ट्रॉंग होते. त्यांनी शरीराला त्रास देखील व्हायचा. म्हणून त्यांनी डॉक्टर हनीमन यांनी जी मेथड शोधून काढली, जिला आपण आज होमिओपॅथी म्हणतो, तिचा अभ्यास केला. ती थोडी सॉफ्ट आहे आणि हे सगळं केल्यावरती पण त्यांना वाटलं नाही काहीतरी मिस होते. त्यांचं इतर असं रिसर्च चालूच होता. नाकातनं जी औषधं घेतली जातात, जसं ऑट्रोविन आहे, कोरोनाची एक लस आलेली नाकातनं घ्यायची, याच्यावर त्यांनी बराच रिसर्च केलेला. ह्या बाबतीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि एक दिवस असं झालं, त्यांना काहीतरी ब्रेनचा आजार झाला. न्यूरोलॉजिस्ट जे होते तिथले ते म्हणाले, अरे तू काय 3 महिन्याच्या वर जगत नाही. त्यांनी माइंड पॉवरनी त्या आजारावर मात केली, ते रिकवर झाले. ओके. आणि त्यानंतर त्यांनी संन्यास आल्यासारखं असं वागायला लागले, जंगलात जाऊन बसायला लागले खूप वेळ. जसं आपल्याकडे तुकाराम महाराजांना काही घटना घडल्या, विरक्ती आली आणि ते जंगलात जाऊन बसून राहायचे, तसंच सेम त्या माणसाचं झालं. आणि तिथे बसल्या असल्यानंतर त्यांचं फुलांकडे लक्ष गेलं, वनस्पतींकडे लक्ष गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं, माणसात जशा स्वभावाच्या छटा आहेत तशा वनस्पतींमध्ये पण आहेत. होमिओपॅथीचा अभ्यास केला होता. ती समलक्षण चिकित्सा असं तिला म्हटलं जातं. समलक्षण चिकित्सा होमिओपॅथीला. ओके. आयुर्वेदामध्ये जमलगोटा देतील पोट साफ होण्यासाठी. त्या जमलगोटाला अल्कोहोलनी धुवून जे अगदी सूक्ष्म स्वरूपात तो दिला जमलगोटा, होमिओपॅथीमध्ये दिला जाईल जुलाब थांबवण्यासाठी. म्हणजे एक्झॅक्ट या औषधाने हा आजार होतो, हा आजार बरा करण्यासाठी हेच औषध वापरायचं, पण सूक्ष्म स्वरूपात. समलक्षण चिकित्सा जे आहे त्याच्यात काय झालं की ह्या औषधाने आजार होतोय, ह्याच औषधाचा वापर करून आजार बरा करणं. मग ह्या जमलगोटा एक साधं उदाहरण आहे. आर्सेनिक अल्बम सारखं जे औषध आहे त्याचे सुद्धा बरेच उपयोग आहेत. कुठलं औषध म्हणाला? आर्सेनिक अल्बम. ओके. कोविड मध्ये जे दिलं गेलं. आता होतं कसं की त्याचे 51 उपयोग आहेत. ते युरिनरी इन्फेक्शन किंवा तिथलं काही मार बसला असेल त्यासाठी पण वापरतात. तर मग ह्या एका गोष्टीसाठी घेतल्यानंतर इतर गोष्टीवरती त्याचा शरीराच्या ऑर्गनवर परिणाम होतो. म्हणून होमिओपॅथी औषध जे आहे हे शक्यतो होमिओपॅथी डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं. अर्थात ही जी अवस्था होती की एक औषध घेऊन त्याचे दुसरे 100 परिणाम होती, ही सुरुवातीच्या काळात खूप होती. आता त्याच्यात भरपूर सुधारणा झालेली आहे. पण तरी कुठलंही औषध असो, होमिओपॅथी असो, आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथिक असो, युनानी असो, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं.
हम्म. कारण काही त्याचे इतर कुठे काय परिणाम होतात आपल्याला कल्पना नसते. पुष्पौषधी बनवली समलक्षण चिकित्सेच्या पद्धतीनेच आहे. हम्म. पण ही जी फुलं आहेत हम्म. यांच्यात महत्वाचा गुणधर्म आहे की ज्या आजारासाठी, ज्या मानसिक स्वभावासाठी हे औषध आहे हम्म. तेवढ्यावरच काम करणार. जर तो दोष त्या व्यक्तीत नाहीये हम्म. तर ते औषध शरीरातून आपोआप निघून जाणार, हम्म. शरीरावर कुठेच परिणाम करणार नाही. म्हणून ही एक अत्यंत सुरक्षित उपचार पद्धती आहे. आता याच्यामध्ये आता बघा की काही वेळेला दोन व्यक्तींमध्ये आपल्याला दिसताना दिसतोय की एक स्वभाव दोष हा कॉमन आहे, पण तरी दोन व्यक्ती भिन्न आहेत. त्याकडे त्यांची बघण्याची, त्याला सामोरं जाण्याची आणि रिॲक्ट होण्याची पद्धतीमध्ये सूक्ष्म फरक आहे. तर अशा वेळेस तुमची जी पुष्पाऔषधीची औषध योजना आहे त्यातही फरक पडला पाहिजे, फरक पडत असेल. पडतोच. एक गणे आहे, एक बंडे आहे. हम्म. दोघांना काम सांगितलं की दोघं तास बसून राहतात. हम्म. हम्म. गणे तो 1 तासाने कामाला सुरुवात करतो आणि 15 मिनिटात काम उरकतो. बंडे तो 4 तास झाले तरी बसून राहतो. हम्म. हम्म. दोघांचा प्रॉब्लेम एक आहे, डिसिजन घेता येत नाहीये. हम्म. पण जो गणे आहे त्याला काय प्रॉब्लेम वाटतो, 10 ठिकाणी पसारा पडला, इथला पसारा आधी आवरू, इथला आवरू, तिथला आवरू का तिथला आवरू, हम्म. सुरुवात कुठून करू हे त्याला कळत नाहीये. हम्म. आणि बंडे आहे ना तो विचार करतो मी करावं का न करावं, मी केलं तर काय फरक पडतो, नाही केलं तर काय फरक पडतो, मी दुसऱ्यालाच सांगून देतो करायला, मी कशाला करू. प्रत्येक ठिकाणी करू की नको करू, करायचंय का नाही हाच त्याला प्रश्न असतो. मला त्याला 2 पैकी एक निवडायचं आहे की करायचंय का नाही करायचंय, ते त्याला निवडता येत नाही. हा बंड्याचा प्रॉब्लेम आहे. आणि गण्याचा प्रॉब्लेम आहे त्याला सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. आणि काही लोकांना असंही असेल ना की ते दुसऱ्याने तिसऱ्याकडनं करून घ्यावं. कारण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये मला हसू तेवढ्यासाठी आलं की आमच्याकडे एक दोघं जोडीने ज्याला काम करायचं. इतरांकडनं करून घ्यायचंय ना तो वाटणे बघत, तो फटकन ऑर्डर येतो, ए काम कर दे. तो खुर्ची टाकून बसायचा आणि समोरचा सांगायचा अरे बाबा तू काहीतरी कर, सांगितलंय, मॅनेजमेंटचा माणूस आहे, हाऊ टू गेट द वर्क डन, तो करतोय, अरे पण तू का नाही करत आहेस ते. हा तिसरा कॅटेगरी झाली हुकुमशहा. त्याला पुष्पौषधीचं नाव पण फार छान आहे. काय यायला हे हुकुमशहा आहेत त्यांना. हा. वाईन. अच्छा वाईन. आणि हे पहिले जे 2 आहेत त्याला कुठून सुरुवात करू कळत नाही. त्याला वाईल्ड डोट्स आहे. आणि ज्याला करायचंय नाही करायचं हे कळत नाही त्याला दोलायमान अवस्था, त्यालाच केल्याच असे. अच्छा म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं औषध आहे. हा. आणि हे जे वाईन आहे हे अप्रतिमच नाव आहे. नावच फार छान आहे. म्हणजे आज जर तो इथे असता तर मी ओळख करून दिली असती. पण ती वाईन हे ते त्या फुलापासून बनवलेलं आहे. ती Okay. द्राक्षापासून बनवलेली वाईन उपयोगाची नाही. अच्छा अच्छा. बरं याच्यामध्ये जसे हे ते स्वभावातली भिन्नता, पिंडे पिंडे मते भिन्ना, प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि एकाच समस्येकडे बघण्याची दृष्टी प्रत्येकाची वेगळी आहे किंवा तापट स्वभावामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. या सगळ्या विषय जाणून घेत असताना पुष्पौषधीची जी योजना आपण करता औषधांची वयानुसार आणि जेंडरनुसार सुद्धा यात फरक असतो का हो? हो असतो. आता लहान मुले ते जर अब्सेंट माइंडेड राहते तर ते फ्युचरचा विचार करणार आहे. ते असं नाही म्हणणार हमारे जमाने में ऐसा था कि क्या बताए. त्याचा जमाना अजून सुरूच झाला नाहीये. त्या उलट जो 80 वर्षाचा मनुष्य आहे वो हमारे जमाने में ऐसा था, तो त्याच आठवणींमध्ये राहतो आणि तो आहे ना दरवेळेला तीच एक गोष्ट सांगत राहतो लोकांना. म्हणून लोक कंटाळतात. जे भविष्यात अडकलेत ते क्लिमॅटिस आणि जे भूतकाळात अडकलेत ते हनीसकट. तर ह्या झाला 2 प्रकार. तिसरा प्रकार म्हणजे मध्यम वयातली, ज्यांच्यावरती घरातल्या ज्येष्ठांचं पण ओझं आहे, लहान मुलांचं पण दडपण आहे त्यांच्या भविष्यात. त्यांना जेव्हा तो स्ट्रेस असंही होतो त्यावेळेला त्यांचे विचार 10 दिशांना पळत सुटतात. एकाच वेळेला 10 दिशांना विचार जात आहेत, पॅरलल थिंकिंग होत आहे. एका विचारातून दुसरा विचार, दुसऱ्यातनं तिसरा, सिरियल चालू होते आणि मग त्यांचं वर्तमानात लक्ष नाहीये. ते व्हाईट चेस्टनट प्रकारात येतात. ते व्हाईट चेस्टनट. ओके ओके. सो
तो एक प्रकार होतो. त्यानंतर एक प्रकार जो असा आहे की त्या माणसाच्या लक्षात असतं, हम्म. एक्झिक्यूट करताना तो गडबड करत असतो. ओके ओके ओके. म्हणजे 12 तो स्पेलिंग लिहिताना चूक होईल. हम्म. चूक करणारे काही जण आहेत. हम्म. त्यांना बरोबर माहिती असतं, हम्म. पण त्यांच्याकडनं ते चुकतं. हम्म. एक 12चं आहे, काहींचं इतर असतील. हम्म. अशा छोट्या मोठ्या चुका त्यांच्याकडनं होत राहतात. हम्म. कधी त्या घाई गडबडीत होत असतात, कधी त्यांच्यात तो स्वभाव भिनलेला असतो. त्याच्यासाठी चेस्टनट बर्ड म्हणून आहे. पण ओके. ही लोक असतात वर्तमानात, पण त्यांच्याकडनं तसे ऍक्शन रिएक्शन होत नाही वर्तमानात असल्यासारखे. ओके ओके. आणि म्हणजे आता मासिक पाळी, हं. मोनोपॉज, स्त्रियांचे मूड स्विंग्स, हं. त्यांची औषध योजना वेगळी असते. पुरुषांचं रिटायरमेंटच्या आधीचा जो एक पिरियड असतो हं. तो काहीतरी वेगळा जायला लागतो. हं. हं? आता जेंडर वाईज सुद्धा आता स्त्री पण हल्ली नोकरी करते, तीही रिटायरमेंटला आलेली असते, पुरुषही रिटायरमेंटला आलेला असतो. स्त्रियांची घरातल्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, पुरुषांच्या वेगळ्या असतात. पुरुष रिटायर झाल्यानंतर बाईला असं वाटतं हा घरात नाही राहील तर बरा होईल, कारण हा डोक्याला ताप देतोय नुसता. या सगळ्याकडे पुष्पौषधी कसं पाहते? पुष्पौषधी कसं पाहतात हे ऍक्च्युली तुम्ही स्वतःच सांगितलं. नाही म्हणजे काय विचारायचं? जेंडर वाईज काय डिफरन्स आहे ते तुम्हीच सांगितलेच. तर हे होतातच. हं. आम्हाला शिकवताना वर्गात तसं सांगतात की दोन मगाशी जे प्रकार सांगितले एकाकीपणाचे, हं. पहिला वॉटर व्हायलेट अबोल आणि हं. दुसरा हिदर खूप बोलणारे. हं. जेवढे पुरुष आहेत हे सगळे वॉटर व्हायलेट आहेत. हं. सलांनी उदाहरण दिलं, सलून बाहेर दोन पुरुष भेटले काय, हं. इकडे कसं काय केस कापायला का, हो आपल्याला काय रविवारच मिळतो, हं. दोघं केस कापतात निघून जातात, एवढंच त्यांच्यात चर्चा होती. हं. सलूनच्या बाहेर दोन बायका भेटल्या, हं. 2 तास चर्चा होतात. हं. मग सलूनचं काम कटिंग होईस्तोवर चर्चा होते. त्यानंतर निघताना काय म्हणतात, उरलेलं फोनवर बोलू. हा इथं सो जेंडर वाईज फरक पडतो. पण असं आवश्यक नाही की प्रत्येक पुरुष कमी बोलणारच असेल. एखादा पुरुष असा असतो ज्याला स्वतःचं कौतुक करायला आवडतं. हं. बिरजू महाराजांचं एक वाक्य आहे, ते म्हणाले की प्रत्येक पुरुषामध्ये एक बाई असते आणि प्रत्येक बाईत एक पुरुष असतो. हं. तर त्यांना कोणीतरी म्हणाले की तुम्ही स्त्रीसारखं नर्तकीसारखं काही हालचाली करतात, तेव्हा त्यांनी हे सांगितलं म्हणजे की आपल्या प्रत्येकात दोन्ही गोष्टी आहेत. शिवशक्ती हा जो फॉर्मॅट आहे त्याच्यात अर्धा शिव आहे अर्धी शक्ती आहे. शक्ती. त्यामुळे असं काही नाही की जेंडर वाईज प्रत्येक वेळेला हिदर, बाई आली म्हणजे हिदरच आहे, पुरुषालाही लागू शकतं. मासिक पाळीमध्ये बाईला त्रास होत असतो मूड स्विंगचा, म्हणून तिला ते हिदर लागतं. पण पुरुषात पण मूड स्विंगचे प्रकार आहेत. त्यात मी नावं घेऊ शकत नाही, पण खूप मोठ्या मोठ्या पदावरती असलेले लोक, त्यांना प्रचंड टेन्शन असतं आणि त्यांना माहिती असतं की आपल्याकडे येणारे जे लोक आहेत ते पॉलिटिशियन्स असोत, चोर असोत, बिझनेसमॅन असोत, हे कधी त्यांचा शब्द फिरवू शकतात. आणि त्यातून त्यांचे त्या भीतीतून किंवा त्या दडपणातून त्यांचे मूड स्विंग व्हायला लागतात. जे खूप काळ परदेशात राहतात शिक्षणासाठी म्हणून, उच्च शिक्षणासाठी, त्यांना पण हा त्रास होतो. काही वेळ काही केसेस अशा होते की ते बाहेर राहिले आणि तिथे मग तिथून आल्यानंतर त्यांना मूड स्विंग व्हायला लागले, कारण कदाचित त्या दोन्ही कल्चरल मधला जो डिफरन्स आहे त्याचा हा इफेक्ट असू शकतो. बदल ऍडजस्ट नाही झाला त्यांना, म्हणून झालेला फरक असतो. नोकरी सुटते माणसाची, पुरुषाची, त्यावेळेला त्याच्यापाशी काहीच उरत नाही. बाईला घरातलं काम असतं, ते ती धरून राहू शकते. बायकांना व्यक्त व्हायला जमतं सहज, पुरुषांना जमत नाही. मग पुरुषाला त्या बदलामध्ये कोंडमारा व्हायला लागतो. बिझनेस करणारा माणूस जॉबला नाही जाऊ शकत, जॉब करणाऱ्याला बिझनेसमध्ये चेंज होताना बराच त्रास होतो. हे जे बदल आहेत, ह्या बदलाशी जुळवून घेण्यासाठी एक पुष्पौषधी आहे, आणि मगाशी जे म्हटलं मूड स्विंग साठी ती वेगळी पुष्पौषधी आहे. थोडक्यात काय, मन निरोगी राखायला हवं. मन चांगा तो सब चांगा. बरं मला एक सांगा, हे आपण म्हणतो, डॉक्टर नेहमी म्हणतात, आयुर्वेदामध्ये पण याचे बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहेत. एक छोटंसं उदाहरण देतो की प्रतिकार क्षमता वाढवायची आहे, तर आपण सांगतो भाज्या खा, मग क जीवनसत्व हवं आहे तर तुम्ही गाजर खा, है ना. डोळ्यांसाठी गाजर चांगलं असतं, डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. रक्तातलं लोह कमी झालं आहे तर डॉक्टर सांगतात की
तुम्ही बीट जास्त खा, बीटचा तुमच्या कोशिंबिरीचा तुमच्या खाण्यामध्ये जास्त वापर करा. आता वेगवेगळ्या फळभाज्या किंवा निसर्गाने निर्मिलेले या ज्या वनस्पती आहेत त्यातनं आपल्या आरोग्याला पूरक असं खुराक खाद्य हे पुरवलं जातं. तसंच फुलांमधनं जे काही आता तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले की मनाच्या आरोग्यावर परिणाम करणारे पुष्पौषधी, मग त्यात 38 तुम्ही सांगितले फुलांचे प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये ह्याचा कुठे उल्लेख कधी आलाय किंवा हे जे 38 प्रकार फुलांचे आहेत हे मधल्या काळात संशोधनातनं म्हणजे या 100 वर्षात डेव्हलप झालेत, 200 वर्षात डेव्हलप झालेत, एक साधारणतः एक थोडक्यात तुम्हाला ह्याचा इतिहास काय सांगता येईल? याचं काम चालू आहे म्हणजे अजून? नाही, ह्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. डॉक्टर हो. एडवर्ड बॅच जे संशोधन करत होते ते आता आपल्यात नाहीये. 1930 साली त्यांनी या सगळ्या 38 पुष्पौषधी दिल्या. पण ह्या 38 पुष्पौषधींची असंख्य कॉम्बिनेशन बनू शकते. ओके ओके. आणि आयुर्वेदामध्ये आपण अभ्यास केला तर वनस्पतीपासून औषधं बनवतात. त्यासाठी झाडाचं पान, फूल, फळ, खोड आणि मूळ या 5 अंगांचा वापर होतो. हा, म्हणजे त्यात फुलाचा वापर होतोय. त्याच्यातही फुलांचा वापर होतो. पण आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून वापर करण्याच्या 2 पद्धती. एक म्हणजे काढा बनवणं. त्यात ते झाडाची साल असेल, मूळ असेल ते पाण्यामध्ये उकळवतात आणि पाण्यामध्ये त्याचा रस शोषून घेतात. कारण प्रत्येक वनस्पती वर्षभर उपलब्ध नसते. बरोबर. म्हणून ते त्याच्यात रस शोषून घेतात आणि तो काढा बनवतात. ही आपल्या पुष्पौषधीच्या जवळ जाणारी पद्धत. आणि दुसरी पद्धत म्हणजे ते वनस्पतीचा तो भाग जाळून त्याचं भस्म बनवायचं. या प्रकारे त्याचा वापर होतो. आयुर्वेदामध्ये मनाचा विचार आहे. त्याच्यासाठी चंद्रप्रभा वटी म्हणून एक औषध आहे. ते पौर्णिमेलाच ती चंद्रप्रभा वटीची जी काही आहे औषधी ती बनवली जाते, एरवी नाही बनवली जाते. तर मनाचा विचार आहे, पण तो केवळ मानसिक आजार या दृष्टीने. आणि पुष्पौषधीमध्ये कसे स्वभावातला दोष तो आजार म्हणूनही नाहीये किंवा मानसिक समस्या म्हणूनही नाही विचार केला. तो फक्त स्वभावातला दोष एवढाच भाग आपण म्हणतो त्याला. त्यामुळे ही या 38 पुष्पौषधींचाही कदाचित उल्लेख असेल, पण तो वेगळ्या प्रकारासाठी आहे. ओके ओके. आता जेव्हा ही डॉक्टर एडवर्ड बॅच यांच्या पुष्पौषधी प्रसिद्ध झाल्या, जगभर पसरल्या, तेव्हा पुण्यामधले एक अरविंद जोशी म्हणून होते. गेल्या वर्षीच त्यांचं निधन झालं. तर त्यांनी आयुर्वेदातल्या अशा फुलांचा शोध घेतला जी वेगवेगळ्या आजाराला वापरली जातात. आणि त्यांनी 200 फुलं शोधून काढली. अच्छा, आयुर्वेदातली. आणि त्यांचा उपयोग सांगणारे पुस्तक त्यांचं आहे. ते असं मार्केटमध्ये ओपनली नाही त्यांनी पब्लिश केलं, पण त्यांना आता त्यांचा मुलगा आहे, फोन करून मागवता येतं. त्या 200 पुष्पौषधींचा उपयोग जो आहे तो कुठल्या गुडघेदुखीवर होईल, डोळ्यांच्या त्रासासाठी आहे, पण ते शारीरिक उपाय आहेत त्याचे. ओके ओके. म्हणजे आपण त्याला भारतीय पुष्पौषधी म्हणतो, पण ते शारीरिक. आणि ह्या एडवर्ड बॅच जे ह्या मानसिक किंवा स्वभावाला औषध या स्वरूपातले. आयुर्वेदामध्ये औषध देताना कफ, वात, पित्तचा विचार होतो. इथे त्याचा विचारच नाही. याला स्वभावात हा दोष आहे ना, हे औषध द्यायचं. ओके. असं आहे. म्हणजे थोडक्यात मन निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला पुष्पौषधीचा उपयोग होऊ शकतो, कारण मनाच्या आजारावर हा एक छान उपाय आलेला आहे. आणि मुळात मन हे कधी निराश होतं, कधी अतिउत्साही होतं, आणि त्या वेळेला ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे जो काही त्रास होतो, तर त्यापासनं तुम्हाला जर उपाय करून घ्यायचा असेल तर पुष्पौषधी हा उपाय आहे. आज खरं म्हणजे भागवतांशी मला अजूनही गप्पा मारायच्या होत्या आणि भरपूर गप्पा मारायच्या होत्या, कारण हा विषय जसा जसा मी बोलत गेलो, म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगतो, जसजसं मी बोलत गेलो तसं तसं मी त्यात रंगत गेलो, रमत गेलो. पण वेळेची मर्यादा आहे, म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की मनाचा आजार म्हणजे वेडेपणा नव्हे, मनाचा आजार म्हणजे वेड नव्हे जे आपण दुसऱ्यापासनं लपवायला हवं, त्याला सांगायला नको, असं काही नाही आहे. जर तुम्ही सतत निराश होत असाल किंवा जर तुम्हाला सतत कसली तरी भीती वाटत असेल, एखाद्या विशिष्ट गोष्टीचा जर फॉबिया असेल,
तर तुम्ही निश्चित या पुष्पौषधीचा उपयोग करून घेऊ शकता आणि ती समस्या पूर्णपणे त्याचं निर्मूलन तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञ आदित्य भागवत यांचं मार्गदर्शन मिळेल. आदित्य भागवतांनी आज या मुलाखतीमध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी सांगितल्या की मी तर स्वतः एन्जॉय केल्या आणि मला खात्री आहे की हा एपिसोड बघितल्यानंतर तुम्हालाही विचार करायचा वाटेल की यांच्याशी संपर्क जर आवश्यक असेल तर निश्चित साधायला हवा. तुम्हाला हा एपिसोड BBNच्या यूट्यूब चॅनलवर असलेल्या, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, BBNच्या यूट्यूब चॅनलवर असलेल्या उद्योग जत्रा या कार्यक्रमातला हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे याला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आदित्य भागवत यांचा नंबर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कधीही तुम्हाला तुमच्या मित्राला, नातेवाईकाला, कोणालाही हा नंबर शेअर करावासा वाटत असेल तर निश्चित तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. आज या कार्यक्रमाची सांगता मला करावी लागते कारण वेळेचं भान मला ठेवायला हवं. वेळेची मर्यादा आहे. पुन्हा कधीतरी आपण निश्चितपणे आदित्य भागवत यांच्याशी बोलू, गप्पा मारू. तोपर्यंत धन्यवाद.